कारागृहामध्ये असून सुद्धा भोंदू खराची कमाई ही सुरूच आहे। रिंग रोड भूसंपादनामध्ये खरातला 3 कोटी रुपये मिळणार आहेत। भूसंपादनातून कोट्यवधी रुपये मिळणार आहेत आणि भूसंपादनामध्ये गवळणे पाथर्डी भागातली जागा आहे। सध्या भोंदू अशोक खरातवर वेगवेगळे गुन्हे आहेत आणि वेगवेगळ्या कोर्टांमध्ये दररोज त्याची हजेरी असते। तर कारागृहामध्ये असून सुद्धा भोंदू खराची मात्र कमाई ही सुरूच आहे। योगेश खरे आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणि जाणून घेऊया काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत। योगेश, कारागृहात सध्या खरात आहे मात्र तरी सुद्धा कमाई सुरूच आहे। रिंग रोड भूसंपादनामध्ये खरातला कोट्यवधी रुपये मिळणार असल्याचं कळतंय। काय नेमके या संदर्भातले तपशील? कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून नाशिक शहराच्या वाहतुकीसाठी एक रिंग रोड हा मोठा तयार केला जातो आहे, जो MSRDCच्या माध्यमातून त्याचं नियोजन सुरू आहे आणि त्यासाठीचं भूसंपादन प्रक्रिया ही नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय करत आहे। महसूल कार्यालयातून भूसंपादनाची लिस्ट तयार झाली आणि त्यामध्ये अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्या नावाने असलेल्या एका जमिनीचं भूसंपादन हे जाहीर करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर एका दुसऱ्या भूसंपादनामध्ये त्यांची मुलगी तृप्ती सृष्टी खरात या दोघांचंही नाव असल्याचं समोर आलेलं आहे आणि सोबत जे निलंबित धांडे पाटील उपजिल्हाधिकारी आहेत त्यांच्या पत्नीचं सुद्धा नाव त्यांच्या सोबत आहे। या सगळ्यांना मिळून जवळजवळ 2.5 ते 3 कोटी रुपयांचा धनलाभ जो आहे तो भूसंपादनाच्या माध्यमातून होणार आहे। मात्र यासाठी अशोक खरात, कल्पना खरात आणि तृप्तबाला खरात यांना सर्वांना स्वतः हजर राहावं लागणार आहे। या खरेदी प्रक्रियेसाठी ते हजर राहिल्यास यांना ही अमाऊंट या ठिकाणी मिळेल, अन्यथा दुसऱ्या वेळेस त्यांना ती खरेदी प्रक्रियेमध्ये थेट त्यांच्या बँकेमध्ये ती जमा होईल, मात्र रक्कम ही कमी होऊ शकेल, ती 2 कोटींपर्यंत येऊ शकेल असं महसूल प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।